हिंदू जनजागृती समितीच्या वतीने धुलीवंदन आणि रंगपंचमी या दिवशी राबवण्यात येणाऱ्या खडकवासला जलाशय रक्षण अभियानाची 19 मार्चला यशस्वी सांगता झाली। प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी हे अभियान 100% यशस्वी झाले। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हे अभियान 100% यशस्वी झाले। 22 वर्षाच्या अथक प्रयत्नांमुळे आणि प्रबोधनामुळे खडकवासला परिसरात धुलीवंदन आणि रंगपंचमी या सणांमध्ये शिरलेल्या अपप्रकारांमध्ये घट होऊन धर्मशास्त्राविषयी समस्त हिंदू जागृत झाल्याचे चित्र दिसून आले। याचा परिणाम स्वरूप रंग खेळून पाण्यात उतरण्यासाठी येणाऱ्यांची संख्या नगण्य होती। भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन आणि आरती करून मोहिमेला 8 वाजता प्रारंभ झाला। या मोहिमेसाठी पुणे शहर, भोर, आळंदेवाडी, पिंपरी चिंचवड, सासवड, हडपसर येथील धर्मप्रेमी नागरिक, हिंदुत्वनिष्ठ आणि समितीचे कार्यकर्ते असे 75हून अधिक धर्मप्रेमी प्रत्यक्ष सहभागी झाले होते। या अभियानात महासंघाचे पुणे जिल्हा समन्वयक हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज चोरगे आणि रणरागिणी शाखेच्या कुमारी क्रांती पेटकर हे मान्यवर उपस्थित होते। हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते पाण्याची हानी होऊ नये यासाठी दरवर्षी खडकवासला जलाशयाभोवती उभे राहतात। या मोहिमेमुळे जलाशयाचे प्रदूषण रोखले जात असल्याने आम्ही महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कार्यकर्ते या अभियानात सहभागी झालो। महाराष्ट्रातील नद्या प्रदूषण मुक्त करण्यासाठी अशा प्रकारची अभियाने मोठ्या प्रमाणात राबवण्याची आवश्यकता आहे, असं मत महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुणे जिल्हा समन्वयक हरिभक्तपरायण दत्तात्रय चोरगे महाराज यांनी व्यक्त केलं। अशा प्रकारे होत असलेले प्रबोधन, त्यातून मिळणारा अभूतपूर्व सहभाग आणि संपूर्ण सकारात्मक प्रतिसाद यामुळेच यावर्षी ही मोहीम 100% यशस्वी झाली। मोहीम यशस्वी होण्यासाठी पाटबंधारे खाते, पोलीस प्रशासन, हितचिंतक यांनी मोलाचे सहकार्य केले। हिंदू जनजागृती समितीचे पराग गोखले यांनी सर्व सहभागी आणि सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे समितीच्या वतीने आभार व्यक्त केले। नमस्कार। हिंदू जनजागृती समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी खडकवासला जलाशय रक्षण मोहीम राबवण्यात आली। यंदाचं या मोहिमेचं 23वे वर्ष होतं। दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी शासन प्रशासन यांचा या मोहिमेला उत्तम प्रतीने सहकार्य लाभलं। विशेष म्हणजे पुणेकर नागरिकांचा सुद्धा या मोहिमेमध्ये उत्तम सहभाग होता। महिला आणि युवतींचा यामध्ये अधिक प्रमाणामध्ये सहभाग होता। दरवर्षी ही मोहीम राबवण्यात येत असल्यामुळे पुणेकरांमध्ये या खडकवासला जलाशयाचं प्रदूषण रोखण्याविषयी जनजागृती वाढत असल्याचं दिसून येत आहे। यंदाच्याही वर्षी धुलीवंदन आणि रंगपंचमीच्या दिवशी हा जलाशय या मोहिमेमुळे प्रदूषणापासून मुक्त राहिलेला आहे। या मोहिमेला दरवर्षीच सर्व नागरिकांचं, शासन प्रशासनाचं जे काही सहकार्य लाभत आहे, त्यामुळेच यंदाच्या या 23व्या वर्षीसुद्धा ही मोहीम 100% यशस्वी पद्धतीने संपन्न झाली। त्याबद्दल मी सर्वांचे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आभार व्यक्त करते।